आपला कॅटेगरी वाईज सेल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला क्लिक करायचं. आपण पहिला चार्ट जो बघणार आहे तो स्टॅक बार चार्ट बघणार आहे, जो हॉरिझॉन्टल मध्ये आहे. आपल्याला क्लिक करायचं स्टॅक बार चार्टला अँड देन क्लिक केल्यानंतर तुम्ही साईडला बघू शकता, लेफ्ट साईडला तुमचा चार्ट क्रिएट झालेला आहे. देन तुम्हाला क्लिक करायचं आहे कॅटेगरी ऑप्शनला अँड देन सेल्सला क्लिक करा. आणि तुम्ही लेफ्ट साईडला बघू शकता तुमचा कॅटेगरी वाईज आपला जो सेल्स या ठिकाणी आहे तो कॅल्क्युलेट झालेला आहे. या ठिकाणी यात तुम्ही जो वाय ॲक्सेस आहे त्यावर तुम्ही चेक करू शकता, तुम्हाला कॅटेगरी दिलेली आहे अँड जो एक्स ॲक्सेस आहे त्यावर तुम्ही सम ऑफ सेल्स बघू शकता या ठिकाणी. बाकी तुम्ही चार्टवरून पण समजू शकता. एक्झाम्पल, जो बार चार्ट मोठा आहे त्याचा सेल्स या ठिकाणी जास्त आहे, जो बार चार्ट छोटा आहे त्या सेल्स या ठिकाणी कमी या ठिकाणी आहे. बाकी तुम्ही चार्टची जी काही फॉर्मॅटिंग आहे ही तुम्हाला जर चेंज करायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्मॅटला क्लिक करायचं आहे अँड फॉर्मॅटला क्लिक करून तुम्ही जो चार्टची जी काही प्रॉपर्टीज आहे ती बघू शकता या ठिकाणी. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही पेजला क्लिक करता तुम्ही पेजच्या प्रॉपर्टीज चेंज करू शकता अँड जर तुम्हाला चार्टच्या प्रॉपर्टीज चेंज करायचं तुम्हाला चार्टला क्लिक करून फॉर्मॅटला क्लिक करायचं आहे. देन आपण या ठिकाणी वाय ॲक्सच्या प्रॉपर्टीज चेंज करू. तर आपल्याला क्लिक करायचं आहे व्हिज्युअल्समध्ये वाय ॲक्सला आपण क्लिक केलं आहे. जसं की फॉर एक्झाम्पल आपला वाय ॲक्स जो टेक्स्ट आहे त्या टेक्स्टची आपला फॉन्ट साईज चेंज करणं असेल तर आपण फॉन्ट साईज इन्क्रीज करू शकतो. फॉन्टची स्टाईल चेंज करणं आहे आपल्याला तर आपण फॉन्ट स्टाईलला क्लिक करून फॉन्ट स्टाईलची चेंज करू शकतो या ठिकाणी. देन फॉन्टचा जर आपला कलर चेंज करणं आहे तर आपल्याला क्लिक करायचं आहे कलरला, तर क्लिक करून आपण फॉन्टचा कलर पण चेंज करू शकतो या ठिकाणी. फॉर एक्झाम्पल आपला जे टायटल आहे टायटलची साईज पण आपल्याला इन्क्रीज करणं आहे. तुम्ही एक्झाम्पल जे कॅटेगरी टायटल आहे त्यामध्ये क्लिक करून तुम्ही त्याची पण साईज इन्क्रीज करू शकता या ठिकाणी. त्याला पण तुम्हाला बोल्ड करायचं आहे, तुम्हाला कॅटेगरीचा पण कलर चेंज करायचा तुम्ही कलर चेंज करू शकता या ठिकाणी. सेम लाईक तुम्हाला ज्या प्रॉपर्टीज आपण वायला अप्लाय केल्या तर तुम्ही एक्स एक्सला पण देऊ शकता. फॉन्ट स्टाईल चेंज करणं असेल. आता एक्सला तुम्हाला या ठिकाणी खाली व्हॅल्यूज आहेत तर तुम्ही व्हॅल्यूची पण फॉन्ट्स या ठिकाणी इन्क्रीज करू शकता. व्हॅल्यूचा पण तुम्ही या ठिकाणी कलर चेंज करू शकता. अँड आता याची व्हॅल्यूचे जे डिस्प्ले युनिट्स आहेत ते बाय डिफॉल्ट मिलियनमध्ये आहेत. तर आपल्याला त्याला चेंज करण्यासाठी क्लिक करायचं डिस्प्ले युनिटला. तुम्हाला ज्याला 1000मध्ये कंप्लीट करायचं आहे तुम्ही 1000मध्ये कन्वर्ट करू शकता या ठिकाणी. अशा प्रकारे तुम्ही ज्या चार्टच्या एक्स आणि वाय ॲक्सच्या प्रॉपर्टीज आहेत ते चेंज करू शकता या ठिकाणी. त्यासाठी तुम्हाला हे ऑप्शन याच्यामध्ये दिलेलं आहे या ठिकाणी. बाकी तुम्हाला याच्यामध्ये चार्टच्या प्रॉपर्टी चेंज करायचं असेल या ठिकाणी देन आपल्याला डेटामध्ये लेबल ॲक्टिवेट करण्यासाठी आपल्याला क्लिक करायचं डेटा लेबलला क्लिक करा. देन डेटाचे जे लेबल्स आहेत म्हणजे व्हॅल्यूज आहेत जो सेल्स आपण किती केला आहे तो ॲक्टिवेट होईल या ठिकाणी. बाकी तुम्हाला डेटामध्ये लेबलच्या पण जे सेटिंग्स आहेत साईज खूप छोटी आहे तर तुम्ही लेबलची साईज पण या ठिकाणी फॉन्ट साईज इन्क्रीज करू शकता या ठिकाणी. ते पण ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिले. सेम लाईक तुम्हाला त्याला पण बोल्ड कलर असेल किंवा फॉन्टचा पण तुम्हाला कलर चेंज करणं आहे तर क्लिक करून तुम्ही लेबलच्या पण सेटिंग्स त्याच्यात तो चेंज करू शकता या ठिकाणी. त्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन दिलेलं आहे. बाकी तुम्ही या ठिकाणी स्क्रोल डाऊन या ठिकाणी केलं तर खाली तुम्हाला या ठिकाणी नेक्स्ट ऑप्शन दिलेला आहे बार. आपला बारचा कलर पण चेंज करायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी कॅटेगरीजमध्ये जा, कॅटेगरी सिलेक्ट करा. प्रत्येक कॅटेगरीला तुम्ही डिफरंट जो कलर आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने तो सिलेक्ट करू शकता या ठिकाणी. एक्झाम्पल आपण ऑफिस अप्लाय सिलेक्ट केला आहे, कलर सिलेक्ट करा, अप्लाय करा. तर प्रत्येक बारला तुम्ही तुमच्यानुसार जो आहे तो कलर कस्टमाइज करू शकता. हे पण ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला, यूज करून तुम्ही बारचा कलर पण चेंज करू शकता या ठिकाणी. नेक्स्ट तुम्हाला जर चार्टचा बॅकग्राऊंड कलर चेंज करायचा तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जनरल ऑप्शनला क्लिक करा, देन इफेक्ट्समध्ये जा, बॅकग्राऊंडला क्लिक करा आणि तुम्ही एखादा कलर तुम्ही तुमच्या हिशोबाने तो सिलेक्ट करू शकता. तर तुम्ही अशा प्रकारे जो चार्टचा बॅकग्राऊंड कलर आहे तो पण तुम्ही चेंज करू शकता जेणेकरून तुम्हाला जो डॅशबोर्डमध्ये इंटरॅक्टिव्ह दाखवता येईल. याची पण तुम्ही ट्रान्सपरन्सी कमी किंवा जास्त करू शकता या ठिकाणी. ते तुम्हाला त्याला बॉर्डर अप्लाय करायचं क्लिक करा व्हिज्युअल बॉर्डरला अँड बॉर्डरची पण विड्थ या ठिकाणी तुम्ही इन्क्रीज करू शकता. जे साईडचे जे कॉर्नर्स या ठिकाणी आहेत तर तुम्ही अशा प्रकारे बॉक्सची पण साईज ही कमी किंवा जास्त करू शकता या ठिकाणी.